आमची मागणी आहे की आतंकवाद आणि क्रिकेट एका देशाची चालू शकणार नाही. का तर आपण बघतोय की पाकिस्ताननं 1947 पासून जे काही आपल्या भारतावर त्यांचं आक्रमण चालू आहे दहशतवादाच्या माध्यमातून फटाके फोडल्यासारखं बॉम्बस्फोट आपल्या देशामध्ये झालेले आहेत. परवाच काश्मीरमध्ये हिंदूंचं नाव विचारून त्यांना गोळ्या घातल्या आणि बांगलादेशमध्ये पण आपल्या हिंदूंच्यावर अत्याचार चालू आहेत. बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळणं ते अभिनंदनीय आहे. त्याच पद्धतीनं पाकिस्तानबरोबर कोणताही संबंध ठेवायला नको. एक तर हे क्रिकेट खेळल्यामुळं 2260 कोटी रुपये त्यांना फायदा होणार आहे आणि आपल्याला माहीत आहे हे पाकिस्तान हे इतर देशाकडून भीक मागून पैसे घेते आणि तेच पैसा आपल्या आतंकवादी कारवाईसाठी वापरला जातो आहे. आणि 2260 कोटी रुपये जे काय त्यांना मिळणार आहेत तर त्या माध्यमातून पुन्हा आणि आपल्या हिंदूंचा जीव तिथं जाणार आहे. त्यामुळं आपण भारत सरकारला आणि मोदींना आपण इकडे निवेदन दिलेलं आहे. हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुवादी संघटनाच्या वतीने कोल्हापुरातनं आव्हान आहे की कोणत्याही प्रकारे ह्यांच्याशी क्रिकेटचा संबंध ठेवू नये आणि ठेवला तर मग ह्याचा उद्रेक सगळीकडे होणार आणि सगळे हिंदुत्ववादी सगळे रस्त्यावर होतात आणि शत्रू राष्ट्राबरोबर आपण घोषित करावं. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.